महापालिका क्षेत्रातील सार्वजनिक नळ कनेक्शनचा गैरवापर होत असल्याने प्रशासनाने 115 नळ कनेक्शन बंद करण्याचा निर्णय घेतलाय। त्यासाठी यादी प्रसिद्ध केली असून यावर नागरिकांच्या सूचना व हरकती 8 जानेवारीपर्यंत मागवण्यात आल्या आहेत। महापालिका क्षेत्रात अनेक ठिकाणी सार्वजनिक नळ कनेक्शन देण्यात आलेत। नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी अनेक झोपडपट्टी आणि नागरी वस्तीत आजही सार्वजनिक नळ कनेक्शन सुरू आहेत। मात्र या नळ कनेक्शनचा गैरवापर सुरू असल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे आल्या आहेत। अनेक ठिकाणी पाण्याची नासाडी होत असते तर नळाचे पाणी पाईपलाईनने बांधकामासाठी वापरले जात असल्याचं आढळून आलं होतं। आता प्रशासक राजच्या कालावधीमध्ये पुन्हा हा विषय ऐरणीवर आलाय। प्रशासनाने महापालिका क्षेत्रातील 115 नळ कनेक्शन बंद करण्याचा निर्णय घेतलाय। त्याची यादी महापालिकेत प्रसिद्ध केली असून नागरिकांच्या सूचना व हरकती मागवल्या आहेत। महाराष्ट्र महापालिका अधिनियमात तरतुदीनुसार जनावरांना पिण्यासाठी पाणवठे निर्माण करणे, जनतेसाठी सार्वजनिक पाणवठे निर्माण करून अद्यावत ठेवणे व कपडे धुण्यासाठी सोय उपलब्ध करून देण्याची अट आहे। पण महापालिका आपल्या कर्तव्यापासून पळ काढत आहे। ज्या ठिकाणी नळ कनेक्शनचा गैरवापर सुरू आहे ती बंद करावीत, पण झोपडपट्टी क्षेत्रातील नळ कनेक्शन बंदला विरोध असल्याचे माजी नगरसेवक जगन्नाथ ठोकळे यांनी सांगितले। महापालिकेत वर्षानुवर्ष काम करणाऱ्या कंत्राटी, बदली, मानधन तसेच रोजंदारी कर्मचाऱ्यांचे समावेशन महापालिकेत होण्याचा मार्ग मोकळा झालाय। महापालिकेमध्ये काम करणाऱ्या सर्व कंत्राटी, बदली आणि रोजंदारी कर्मचाऱ्यांना महापालिका सेवेत कायम करण्याचा फेर प्रस्ताव सादर करण्याचे आदेश कामगार मंत्री तथा पालकमंत्री सुरेश खाडे यांनी महापालिका आयुक्तांना दिलेत। आज पालकमंत्री सुरेश खाडे यांना महापालिकेत कामगारांच्या उपस्थितीत आयोजित बैठकीत उपस्थिती लावली आहे। बैठकीस आयुक्त सुनील पवार, उपायुक्त राहुल रोकडे, उपायुक्त वैभव सावळे, उपायुक्त स्मृती पाटील, उपायुक्त पंडित पाटील, माजी सभापती सुरेश आवटी आदी जण उपस्थित होते। यावेळी ते बोलत होते। महापालिका कामगार युनियनचे सचिव विजय तांबडे यांनी कर्मचाऱ्यांना कायम करण्याबाबत केलेल्या पाठपुराव्याची माहिती दिली। याबाबत बोलताना मंत्री खाडे म्हणाले की आपल्या बैठकीपूर्वीच महापालिकेने कर्मचाऱ्यांना कायम करण्याचा प्रस्ताव शासन दरबारी पाठवला। तो प्रस्ताव शासन दरबारी असला तरी तोच प्रस्ताव महापालिका प्रशासनाने पुन्हा शासनाकडे सादर करावा अशा सूचना त्यांनी दिल्या। महापालिकेकडून आलेल्या फेर प्रस्तावास पुढील आठवड्यात संबंधित विभागाशी चर्चा करून त्याबाबतची अंतिम बैठक तो प्रस्ताव मंजूर करण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करू अशी ग्वाहीही पालकमंत्री सुरेश खाडे यांनी सर्व कामगारांना दिली आहे। मिरज सुभाषनगर रोडवर असलेल्या दत्त कॉलनी येथे अवैधरित्या गॅस रिफिलिंग करताना गॅस गळती होऊन घराला आग लागून नुकसान झाले। याबाबत अवैधरित्या गॅस रिफिलिंग करणारे मनीष प्रकाश कदम यांची पोलीस अधिक तपास करत आहेत। रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता। दत्त कॉलनी येथे अनिल धोंडीराम जाधव यांच्या घरात मनीष कदम हे राहतात। घरामध्ये ते अवैधरित्या गॅस रिफिलिंग करत असताना अचानक गॅस गळती होऊन आग लागली। आगीनं रौद्ररूप धारण केलं होतं। अचानक घडलेल्या या प्रकारामुळे कदम यांना काही सुचत नव्हतं। पाणी ओतून आग विझवण्याचा प्रयत्न करत होते। अग्निशामक विभागास याची माहिती मिळताच अग्निशामक जवानांनी आग आटोक्यात आणली। पत्र्याच्या खोलीमध्ये जिथे आग लागली होती त्या खोलीत भरलेले 5 सिलेंडर, रिकामी 1 टाकी भरायचं काम सुरू होतं। त्याचवेळी आग लागली होती। खोलीत असलेल्या सिलेंडरच्या सर्व टाक्या बाहेर काढल्या। गॅस टाक्यांचा स्फोट झाला असता मिरज शहर पोलिसांनी 5 सिलेंडर, रिकामे 1 सिलेंडर, पंप 2, वजन काटा, मोटार 2 असे जप्त केले असून मनीष कदम यांची चौकशी करत आहेत। रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होतं। राज्यातील खोके सरकार जाऊन पुन्हा विधान भवनावर शिवसेनेचा भगवा फडकावा, उद्धव ठाकरे हे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत असे साकडे तुळजापूरच्या भवानी मातेला घालण्यासाठी सांगलीतील ठाकरे गटाचे शिवसैनिक तुळजापूरला रवाना झालेत। उद्धव ठाकरे गटाचे कट्टर शिवसैनिक हरिदास पडळकर यांनी 19व्या वर्षीही आपली सांगली ते तुळजापूर आशीर्वाद यात्रा सुरू ठेवली आहे। आज हरिदास पडळकर हे आपल्या सहकाऱ्यांसह सांगलीतून तुळजापूरकडे रवाना झालेत। हरिदास पडळकर यांनी 2004 पासून शिवसेनेची सत्ता यावी, उद्धव ठाकरे आणि कुटुंबियांना दीर्घायुष्य लाभो आणि राज्यात आणि देशात हिंदुत्वाचे सरकार यावे असे साकडे आई तुळजाभवानीकडे घालण्यासाठी आशीर्वाद यात्रा सुरू केली होती। आज 18व्या वर्षीही हरिदास पडळकर आणि शिवसैनिक आशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून तुळजापूरला रवाना झालेत। हे सर्व शिवसैनिक दुचाकीवरून तुळजापूरला जात असून तुळजापूरला गेल्यावर आई तुळजाभवानीचे दर्शन घेऊन राज्याच्या विधान भवनावर शिवसेनेचा भगवा फडकावा अशी प्रार्थना करणार आहेत। सांगलीतील शिवतीर्थ येथे आज सकाळी काँग्रेसचे शहर जिल्हा अध्यक्ष पृथ्वीराज पाटील आणि शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख संजय विभूते यांच्या हस्ते या रॅलीचा शुभारंभ करण्यात आला। या आशीर्वाद यात्रेत सतीश सूर्यवंशी, सचिन काळे, विनय कोळी,
अमित कुलकर्णी, जगन्नाथ सुतार, गोपाळराव भोसले, रावसाहेब पडळकर, प्रभाकर गोरे, शिवाजी सावंत, आत्माराम टोणके, सचिन पवार, मल्लिकार्जुन कोळी यांच्यासह शिवसैनिक सहभागी झालेत. अपघाती मृत्यू झालेले महापालिकेचे दिवंगत कर्मचारी रवींद्र केसरे यांच्या कुटुंबांना विमा क्लेमची 40 लाखांची मदत देण्यात आली आहे. पालकमंत्री सुरेश खाडेंच्या हस्ते महापालिकेत केसरे यांच्या पत्नीला या विम्याचा 40 लाखांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. युनियन बँक ऑफ इंडियाकडून सदरच्या विम्याचा लाभ देण्यात आला. यावेळी महापालिका आयुक्त सुनील पवार, उपायुक्त राहुल रोकडे, स्मृती पाटील, वैभव सावळे, पंडित पाटील, माजी सभापती सुरेश आवटी आणि युनियन बँकेचे अधिकारी उपस्थित होते. सदरच्या धनादेशाचं वाटप यावेळी करण्यात आले. 2 महिन्यापूर्वी रवींद्र केसरे यांचा अपघाती मृत्यू झाला होता. महापालिकेकडून युनियन बँकेमध्ये सर्व कर्मचाऱ्यांचे मास्टर सॅलरी अकाउंट काढण्यात आले होते. हे अकाउंट खोलणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास त्याला 40 लाखाचा कव्हर देण्यात येतो. केसरे यांचेही युनियन बँकेत मास्टर सॅलरी अकाउंट काढण्यात आले होते. त्यामुळे बँकेच्या विमा नियमानुसार रवींद्र केसरे यांच्या कुटुंबियांना विम्याचा लाभ देण्यात आला. यामध्ये 40 लाखाचा धनादेश आज केसरे यांच्या कुटुंबास देण्यात आला. या पार्श्वभूमीवर महापालिकेकडे काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांचा विमा उतरवून त्यांच्या विम्याचा वार्षिक हप्ता हा त्यांच्या पगारातून थेट बँकेला जमा करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. अयोध्येत उभारलेल्या भव्य दिव्य राम मंदिरात पुढील महिन्यात प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होत आहे. या अयोध्येतील सोहळ्याचं आमंत्रण देशभर गेले तर अक्षता कलश गावोगावी पाठवण्यात आलाय. शुक्रवारी या अक्षता कलशाचं वाळव्यात आगमन झालं. माळ भागावरील मारुती मंदिरात मोठ्या संख्येने भाविकांनी कलशाचं दर्शन घेतले. भजन व आरतीनंतर कलशाची पालखीतून शोभायात्रा काढण्यात आली. जय श्रीरामच्या गजरात ही शोभायात्रा गावाच्या मुख्य रस्त्यावरून निघाली. भाविकांनी ठिकठिकाणी पुष्पवृष्टी केली तर तरुणांनी ठिकठिकाणी फटाक्यांची आतिषबाजी केली आहे. वाळव्यात शुक्रवार बाजार असल्याने प्रचंड गर्दी असूनही शोभायात्रा शांततेत आणि उत्साहात कोट भागावरील हनुमान मंदिरात दाखल झाली. जय हनुमान मंडळाच्या कार्यकर्त्यांनी अक्षता कलशाचे फटाक्यांच्या आतिषबाजीने जंगी स्वागत केल्याने सारा परिसर राममय झाला. हनुमान मंदिरात प्रभू रामचंद्र, सीतामाई, लक्ष्मण यांची मूर्ती स्थापित केली असून या मूर्तीसमोर अक्षता कलश ठेवण्यात आला. भजन करताना भाविक दंग होऊन गेले. महाआरती करण्यात आली. त्यानंतर अनिल माने आणि ऋषिकेश हर्डीकर यांनी अक्षता कलशाची व प्रभू रामाची दररोज आरती होईल आणि अक्षता अयोध्येतील कार्यक्रमापूर्वी 4 दिवस घरोघरी वितरित केल्या जातील आणि या अक्षता सन्मानपूर्वक जपून ठेवण्याचं आवाहन केले. अयोध्येत 22 जानेवारीला प्राणप्रतिष्ठा सोहळा आहे. त्या दिवशी दुपारी 12 वाजता सर्वांनी मंदिरात उपस्थिती राहून अक्षताभिषेक प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीवर करावा. तत्पूर्वी सकाळी 9 वाजता भजन, कीर्तन, प्रवचन असे कार्यक्रम आहेत, ही माहिती दिली. जिल्ह्यात रब्बी हंगामाची पेरणी अंतिम टप्प्यात आली आहे. गहू आणि हरभरा पेरणीला गती आली असली तरी क्षेत्र घटणार आहे. तर दुष्काळी भागात ज्वारीचं पीक धोक्यात आले असून पाण्याअभावी पिकांची वाढ खुंटल्याचं दिसते. यंदाच्या हंगामात 1,50,585 हेक्टरवर पेरा झालाय. गतवर्षी रब्बीचा 1,85,251 हेक्टरवर झाली असून यंदाच्या रब्बी हंगामात 10% पेरा घटलाय, असा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केलाय. जिल्ह्यात गतवर्षी रब्बीचे सरासरी क्षेत्र 1,90,094 हेक्टर असून 1,85,251 हेक्टरवर म्हणजेच 97% पेरणी झाली होती. पावसाचा फटका रब्बी हंगामातील पेरणीवर झालाय. जिल्ह्यात रब्बीचे सरासरी क्षेत्र 1,90,961 हेक्टर इतकं आहे. त्यापैकी सर्वाधिक क्षेत्र 1,26,066 ज्वारीचं आहे. ज्वारीची 1,05,774 हेक्टरवर पेरा झालाय. तर गहू, मका, हरभरा, कडधान्य, गळीत धान्यांची 44,811 हेक्टरवर या पिकांची पेरणी झाली आहे.